जय गजानन. श्रोते हो, मागच्या 8 दिवसापासून सद्गुरू गजानन महाराजांच्या आदेशानुसार त्यांचे चरित्र गाण्यासाठी गजानन कथेच्या छोट्या छोट्या रील मी टाकतोय. त्याला आपला उदंड प्रतिसाद मिळतोय. ही सद्गुरू गजानन महाराजांची तुमच्यावर आणि माझ्यावर असलेली कृपादृष्टी होय. या गजानन महाराजांच्या कृपादृष्टीतूनच आपल्यामध्ये हे दृढ संबंध निर्माण होत आहेत. मला असंख्य प्रश्न विचारण्यात येत आहेत की ही सद्गुरू गजानन महाराजांची कथा म्हणजे काय, या कथेमध्ये काय काय असणार आहे आणि या कथेचं मूळ स्वरूप काय असणार आहे. श्रोते हो, आपल्या भारतामध्ये असंख्य संत होऊन गेलेत आणि त्यांनी ईश्वरीय कार्य या भूतलावर पूर्ण केले. त्यांच्या या अवतारातून मानवी जीवनामध्ये सुख समृद्धी जगण्याचे तत्वज्ञान व माणसाला एक सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. ती ऊर्जा त्यांच्या स्मरणाने, त्यांच्या उच्चारणाने आणि त्यांच्या आठवणीने सदैव जागृत राहते. सद्गुरू गजानन महाराजांची कथा हा एक असाच सुखद आणि कल्पतरू विषयक अनुभव आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सद्गुरू गजानन महाराजांची जी कथा आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे, त्यामध्ये सद्गुरू गजानन महाराज त्यांच्या देहरूपाने असताना आणि समाधीनंतरचे महाराजांचे झालेले साक्षात्कार, चमत्कार, अनुभव हे याची देही याची डोळा अनुभवावेत आणि महाराजांच्या विचारांचा, महाराजांच्या भक्तीचा आणि महाराजांनी घालून दिलेल्या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी ह्या गजानन कथेची ही सुरुवात आहे. ही गजानन कथा म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर गजानन कथा ही एक दिवसीय सद्गुरू गजानन महाराजांच्या सर्व अवतार कार्यातील महत्वाच्या घटना व त्यामागे असणारं तत्वज्ञान, सद्गुरू गजानन महाराजांचे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उभं करणारे विचार हे कशा दृष्टीने महत्वाचे आहेत, याचा गजानन महाराजांच्या विचारांचा केलेला हा जागर असणार आहे. यामध्ये माझ्यासोबत संगीतमय करण्यासाठी माझ्या संगीत एक संयोजनाची एक चमू असेल आणि त्याचबरोबर गजानन महाराजांची त्यामध्ये गीत, गजानन महाराजांचा भक्तिरस आणि गजानन महाराजांचं गुणगान त्यामध्ये असेल. ही गजानन कथा का ऐकायची, या गजानन कथेचं महत्व काय. श्रोते हो, तुम्हाला माहित आहे की ज्या ठिकाणी भक्तीने गजानन कथेचं श्रवण होतं किंवा ती भक्तीने ती कथा सांगण्यात येते, त्या ठिकाणी साक्षात गजानन महाराज प्रगट होतात. आणि याच दृष्टीने ही गजानन कथा मी चालू करतोय. आपण एक दिवसीय गजानन कथेचं जर आयोजन केलं तर या गजानन कथेमध्ये एका दिवसामध्ये गजानन चरित्र, त्याच पद्धतीने महाराजांचे अनुभव आणि महाराजांच्या अनुभवानुसार जीवनाचं कुठलं तत्वज्ञान वापरून कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करून यशाच्या शिखराकडे जायचं, याची ही मांडणी असेल. सद्गुरू गजानन महाराजांच्या या कथेचा तुम्ही अनुभव तर घ्याच. मी खात्रीपूर्वक सांगतो, जे जे भक्तजन ही गजानन कथा ऐकतील, श्रवण करतील किंवा लोकांसाठी त्याचं आयोजन करतील, त्यांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरू गजानन महाराज हे भक्तीचं ओतप्रोत भरलेलं एक सरोवर आहे. त्यामध्ये स्वतःचं कल्याण करण्यासाठी ही कथा आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्या कानावर पडून त्याचं अमृत प्राशन आपल्याकडून व्हावं, या मूळ हेतूने ही सद्गुरू गजानन महाराजांची कथा मी सुरू करतोय. आपण सर्वांनी या गजानन भक्तीत उदार अंतकरणांनी सामील व्हावं. आपण एकत्रित बसून गजानन महाराजांचे विचार, गजानन महाराजांची भक्ती आणि गजानन महाराजांचा भक्तिपूर्वक जागर करून त्या सद्गुरू गजानन माऊलींना आपण साथ घालू. मी पुन्हा सांगतोय, आपल्या सर्वांच्या सोबत जेव्हा गजानन माऊलींना आपण कथेतून साथ घालू, तेव्हा ती गजानन माऊली अतिशय कनवाळू आहे.
अतिशय प्रेमळ आहे, अतिशय मातृस्वरूप माऊली आहे. तर ह्या सर्व भावना आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी या गजानन कथेचं आयोजन करा. आयोजित झालेल्या कथेमध्ये भक्तिपूर्ण अंतःकरणाने सहभागी व्हा. आपण ही कथा आयोजित करण्यासाठी मला डॉक्टर सुशील कुमार धनवने यांना खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता. आपण संपर्क करावा व सद्गुरू गजानन महाराजांची ही कथा सर्वदूर पोचवावी आणि पुण्यात्मा होण्यासाठी पात्र व्हावे. जय गजानन.